नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात सगळ्यांच्या घरी तयार होणारे पौष्टिक डिंकाचे लाडू. हे लाडू आयुर्वेदात अत्यंत पौष्टिक मानले जातात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे आश्चर्यकारक असे फायदे आहेत. हाडे मजबूत करतात, प्रसूतीनंतर शरीराची ताकद वाढवतात, हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात. चला तर आपण हे पौष्टिक खजिना असलेले डिंकाचे लाडू तयार करणार आहोत. हे लाडू तयार करताना साखर किंवा गुळाचा आपण अजिबातही वापर केलेला नाही. चला तर ही थोड्या वेगळ्या पद्धतीचे डिंकाचे लाडू आपण तयार करूयात. त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत. तर इथे लाडू करण्यासाठी आपण 1 वाटी साजूक तूप घेतलेले आहे, पण आपल्याला एवढे तूप लागणार नाही. तर इथे सुरुवातीला चमचा 2 चमचेच आपण साजूक तूप घातलेलं आहे कढईमध्ये. तर यामध्ये आपण 1 वाटी फोडून घेतलेले काजू घालणार आहोत. तर इथे काजूचे मी असे एकाचे 2-3 असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता काजू मुळात थोडे तेलकट असल्यामुळे बघा ते थोडे त्याला जास्त दिवस जर राहिले तर असा तेलकट वास येतो. त्यासाठी आणि ते नरमही पडतात. त्यासाठी ते छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि लाडवामध्येही छान ते असे खाताना कुरकुरीत लागतात. लाडूही बरेच दिवस टिकले जातात. तर त्यासाठी आता हे लाडू करताना काजू आपण भाजून घेतले. आता काजू काढल्यानंतर परत त्याच कढईमध्ये आपण चमचा 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत. आणि आता आपल्याला यामध्ये घालायची आहे 1 वाटी बदाम. तर बदामसुद्धा इथे मी एकाचे 2 ते 3 असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता जे काही ड्रायफ्रुट्स असतात तर बघा त्याचे तेलीय गुणधर्म असतात. तर त्यासाठी ते आपल्याला असे हलकेसे भाजून घ्यावे लागतात. म्हणजे ते नरमही जे पडलेले असतात तेही छान कुरकुरीत होतात आणि त्यांचा तेलकट असा वासही निघून जातो. तर इथे जे बदाम आहेत ते सुद्धा आपण हलकेसे सोनेरी रंगावर भाजून घेतलेले आहेत. आता तेही काढून घेणार आहोत. एक-एक साहित्य भाजत जाणार आहोत आणि एका भांड्यामध्ये आपण काढत जाणार आहोत. परत त्याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी खिसलेलं सुकं खोबरं घालणार आहे आणि ते सुद्धा छान तांबूस रंगावर भाजून घेणार आहे. तर इथे हे सुकं खोबरं आपण खिसणीवर छान जाडसर असं खिसून घेतलेलं आहे. आता सुक्या खोबऱ्याचा हलकासा तांबूस रंग यायला लागला की आपण यामध्ये एक साहित्य घालणार आहोत. तर इथे खोबऱ्याचा हलकासा रंग आता हा बदलत चाललेला आहे. तर इथे अजूनही थोडं भाजून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत कॅल्शियमचा उत्तम स्रोत असलेले खसखस. तर इथे आपण 1 चमचा नाश्त्याच्या चमच्याने घेतलेला आहे मोजून, तर ते घालणार आहोत. आता सुकं खोबरं हलकंसं रंग याला आल्यानंतरच आपल्याला ते घालायचं आहे. इथे सुकं खोबरं भाजताना अजिबातही साजूक तुपाचा आपण वापर केलेला नाही. कारण खोबरं हे मुळातच तेलकट असतं. त्यामुळे भाजताना त्यालाच असं हलकंसं तेल सुटतं. तर इथे सुकं खोबरं आणि खसखस दोन्हीही छान भाजले गेलेले आहेत. तर आता त्याच कढईमध्ये इथे आपण साजूक तूप घालून घेणार आहोत. यावेळी थोडं जास्त साजूक तूप घातलेलं आहे आपण. तर आता आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत भाजण्यासाठी. रोज चपाती आपण करतो तेच हे गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे. आता इथे गव्हाचं पीठ छान तांबूस रंग याला येईपर्यंत भाजायचं आहे. तर इथे मला साजूक तूप थोडं कमी वाटत आहे. त्यामुळे यामध्ये मी परत थोडं साजूक तूप आता घालून घेते. तर जे आपण पीठ भाजणार आहोत ते तुपामध्ये छान ओलसर असं व्हायला पाहिजे. त्यामुळे ते छान खमंग असं भाजलं जातं आणि त्याला छान तुपाचा सुगंधसुद्धा येतो. तर इथे बघा यामध्ये ज्या काही हलक्याशा तुपाच्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत तूप टाकल्यामुळे पिठामध्ये, त्या पूर्ण मोडून काढायच्या आहेत आणि भाजल्यानंतर जे पीठ आहे ते छान असं मोकळं होतं आणि छान त्याला तांबूस रंग येतो. तर छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं म्हणजे त्याचा पूर्ण कचवटपणा निघून जातो आणि लाडू खातानाही छान चविष्ट लागतात. आता पीठसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपण इथे डिंक तळण्यासाठी साजूक तूप घालणार आहोत. तर आतापर्यंत आपल्याला यामध्ये एवढंच तूप लागणार आहे. आता जे उरलेलं तूप आहे ते आपण वापरणार नाही आहोत. तर इथे साजूक तूप आपण छान असं कडकडीत गरम अजिबात नाही करायचं आपल्याला. हलकंसं कोमट गरम करायचं आहे म्हणजे यामध्ये डिंक तळला जाईल इतकाच. जास्त जर गरम तुम्ही केलं तर डिंक व्यवस्थित तळल्या जाणार नाही. त्याला लगेच वरून लालसर रंग येतो आणि आतून डिंक तसाच राहतो. तो डिंक खाताना मग चिकट लागतो. आपल्याला गॅसची स्पीड एकदम कमी ठेवूनच हा डिंक तळून घ्यायचा आहे.
तर बघा किती छान हा फुलल्या गेलेला आहे डिंक. आता राहिलेला जो डिंक आहे तोही याच पद्धतीने मी तळून घेते. इथे अर्धी वाटी मी डिंक वापरलेला आहे. तर बघा हा डिंक फुलून 1 वाटी होतो. तर इथे आता आपण सर्व साहित्य तयार केलेलं आहे. इथे आपण काजू आणि पीठसुद्धा छान भाजून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण जो डिंक घेतलेला होता तो सुद्धा छान फुलल्या गेलेला आहे. काजूही आपले छान सोनेरी रंगावर भाजून तयार आहेत. इथे आपल्याला फक्त डिंक भाजत असताना गॅसची स्पीड कमी ठेवूनच डिंक छान हा तळून घ्यायचा आहे. आता जे आपण सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ते छान कडक होतं. तर आता आपल्याला मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी काजू बारीक करण्यासाठी टाकायचे आहेत. एका बॅचमध्ये आपले हे काजू पूर्ण बारीक करून होतात. पण लाडवासाठी आपल्याला काजू बारीक करत असताना त्याचं पीठ अजिबातही नाही करायचं. आपल्याला रवाळ असे हे काजू बारीक करून घ्यायचे आहेत. त्यामुळे लाडू खाताना ते चिकट लागत नाहीत. आणि इथे बघू शकता आता आपण जे काजू आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. तर आता कसे बारीक करायचे तेही दाखवते. म्हणजे आपल्याला जे सर्व साहित्य बारीक करायचं आहे ते याच पद्धतीने बारीक करायचं आहे. तर आता एक मोठं भांडं आपण घेणार आहोत आणि जे जे साहित्य आपण बारीक करणार आहोत ते एका भांड्यामध्ये काढत जाणार आहोत. म्हणजे सर्व साहित्य तयार झालं की आपल्याला भराभर लाडू तयार करता येतात. तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बदाम बारीक करून घेणार आहोत. तर आपली बदामसुद्धा एकाच बॅचमध्ये बारीक केली जाईल. तर ही पूर्ण बदाम आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि बदामही आपल्याला ज्या पद्धतीने आपण काजू बारीक केलेले आहेत त्याच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहेत. तर इथे बघा आता बदामसुद्धा आपली बारीक करून झालेली आहे. तर ही बारीक केलेली बदामसुद्धा आपल्याला त्याच सारख्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता आपल्याला जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्येच. आणि आता आपण डिंक बारीक करायला घेणार आहोत. तर जो आपण डिंक तळून घेतलेला आहे तो संपूर्ण डिंक आपल्याला एकाच बॅचमध्ये आपला बारीक केला जातो. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पूर्ण डिंक आपण घालून घेणार आहोत. बघा डिंक किती छान फुलल्या गेलेला आहे. मी डिंक भाजत असताना तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. आणि डिंक आपल्याला असा रवाळच बारीक करून घ्यायचा आहे. तर हा डिंक बघा आपला बारीक करून झालेला आहे. आता बारीक केलेला डिंकसुद्धा आपल्या त्याच भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हा तळाला थोडा चिकटून बसतो त्यासाठी चमच्याने काढून घ्यायचा व्यवस्थित असा पूर्ण. आणि आता आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे ते बारीक करणार आहोत. तर सुकं खोबरं आपल्याला मिक्सरला न फिरवता बघा असं हाताने आपण तोडून घेणार आहोत. ते म्हणजे हाताने बारीक करणार आहोत. सुकं खोबरं थंड झाल्यानंतर बघा छान कडक झालेलं आहे. तर हे हातानेच बारीक करणार आहोत. आणि हे हाताने बारीक का करणार आहोत ते पुढे सांगतेच तुम्हाला. एकदा हे पूर्ण बारीक करून झालेलं आहे असं. तर आता आपण ते त्याच भांड्यामध्ये घालून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण इतर साहित्य घातलेलं आहे. आणि आता इथे बघा भाजल्यामुळे सुक्या खोबऱ्यालाही किती छान रंग आलेला आहे. तर आता आपण यामध्ये वेलची पूड घालणार आहोत अर्धा चमचा. त्यामुळे लाडवाची चव आणखीनही वाढते. इथे तुम्ही जायफळ पूडसुद्धा घालू शकता. तर इथे आपण सर्व जे साहित्य बारीक करून घेतलेलं आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे लाडू तयार करण्यासाठी आपण अजिबातही साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही आहोत. इथे आपण खारीक पावडरसुद्धा तयार केलेली नाही. तर आता या लाडवासाठी आपण काय साहित्य वापरणार आहोत ते सांगते तुम्हाला. तर आपण सर्व बारीक केलेलं साहित्य एकत्र सुरुवातीला करून घेणार आहोत. आणि या लाडवासाठी आपण वापरणार आहोत तो म्हणजे खजूर. तर इथे आपण सर्व साहित्य एक एक वाटी घेतलेलं आहे. पण इथे खजूर आपण 1.5 वाटी घेतलेला आहे. कारण यामध्ये आपण साखर गूळ कसलाही वापर करणार नाही आहोत. तर या लाडवाला जो काही गोडवा येणार आहे तो फक्त खजुराचा. खजुरानेच हे लाडू गोड होणार आहेत. तर हा खजूर आपण इथे यातल्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही सीडलेस खजूरसुद्धा वापरू शकता. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा खजूर 2 ते 3 बॅचमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर खजूर बघा इथे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला मिक्सर पल्स मोडवरच फिरवायचं आहे. त्यामुळे मिक्सर जाम होणार नाही. आणि हा रवाळच आपल्याला खजूर बारीक करून घ्यायचा आहे. अगदी सहज खजूर बारीक होतो. तर इथे बघू शकता
खजूरसुद्धा आपला बारीक करून झालेला आहे. असाच खजूर राहिलेला आहे, तो सुद्धा मी बारीक करून घेते. आणि हा बारीक करून घेतलेला खजूर आपण लाडवाचं जे साहित्य तयार करून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला काढायचा आहे. तर चमच्याने हा पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. जो काही भांड्याला चिकटून बसतो तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी खजूर सहज दुसरी बॅच जी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतो तीही बारीक होते. त्यासाठी हा पूर्ण आधी काढून घ्यायचा. आणि आता राहिलेला खजूर आहे तो सुद्धा मी याच पद्धतीने बारीक करून घेते आधी. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो खजूर आहे तो पूर्ण बारीक करून झालेला आहे. आता आपल्याला हा खजूर जो आहे तो पूर्ण साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला असा आपल्याला हाताने हा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि नंतर हे लाडवाचं पूर्ण जे साहित्य आहे ते मिक्सरमध्ये आपण परत फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे मिक्सरचं जे मोठं भांडं आहे त्या भांड्यामध्येही फिरवून घेऊ शकता. अगदी हलकंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खजूर मिक्स होण्यासाठी. म्हणजे खजूर अगदी सहज हा मिक्स होतो आणि लाडूही छान वळले जातात. तर मी ह्या आधी फिरवून घेते आणि दाखवते तुम्हाला नंतर. तर इथे आपण बघा हे लाडवाचं पूर्ण जे साहित्य आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणि किती छान हे तयार झालेलं आहे. पण अजिबातही बारीक असं हे झालेलं नाही. अजूनही छान रवाळ असे आपले लाडू तयार होतात. आता आपण लाडू वळायला घेणार आहोत. लाडू तयार करण्यासाठी आपल्याला जराही जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी भराभर तुम्ही हे लाडू तयार करू शकता. हातावर लाडवाचं थोडं असं सारण घ्यायचं आणि आपले हे लाडू तयार करून घ्यायचे. अगदी गोल गरगरीत असे हे लाडू तयार होतात. आपण यामध्ये जो खजूर मिक्स केलेला आहे त्यामुळे लाडवाला आणखीनही छान चव येते. आणि आपण जे सुकं खोबरं हाताने बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर सर्व साहित्य मिक्सरला फिरवलेलं आहे त्यामुळे छान रवाळ असे हे लाडू तयार होतात. बघा किती छान हा लाडू तयार करून झालेला आहे. आता असाच तुम्हाला एक दुसरा लाडू मी तयार करून दाखवते. लाडू तयार करत असताना लाडवाचं जे सर्व साहित्य आहे ते अजिबातही बारीक करायचं नाही. त्यामुळे लाडू तुमचे चिकट होत नाहीत आणि खाताना त्याची छान चव लागते. प्रत्येक आपण यामध्ये टाकलेलं साहित्य त्याची चव तुम्हाला जाणवते. त्यामुळे असं छान रवाळच बारीक करून घ्यायचं. आणि बघा बघता बघता आपला दुसरा लाडूसुद्धा तयार करून झालेला आहे. आता राहिलेले सर्व लाडू आहेत ते असेच आपण तयार करून घेणार आहोत. एकसारखे लाडू तयार करण्यासाठी तुम्ही वाटीचा सुद्धा वापर करू शकता. आणि इथे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले हे एवढे लाडू तयार करून झालेले आहेत. खास हिवाळ्यासाठी हे डिंकाचे लाडू नक्की तयार करून बघा. डिंकाचे लाडू नुसतं चविष्टच नसतात तर नैसर्गिक टॉनिकचे देखील ते काम करतात. हे फायदे ऐकून तुम्हालाही वाटतं ना की हे लाडू हिवाळ्यात नक्की करून बघावे म्हणून? तर नक्की करून बघा. आणि ही डिंकाचे पौष्टिक लाडू करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या हिवाळ्यामध्ये हे बहुगुणी डिंकाचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला हा लाडू किती छान तयार झालेला आहे. अजिबातही हा लाडू चिकट नाही, छान रवाळ असा हा तयार झालेला आहे. इथे आपण जे प्रत्येक साहित्य तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यामुळे बघा लाडू किती छान असा दाणेदार तयार झालेला आहे. या हिवाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्की हे लाडू तयार करा. रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनललाही सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.